Student, today we discuss about the second component in the eukaryotic cell, that is plasma membrane. Yesterday in the last lecture we completed that is what is meant by eukaryotic cell, and in the eukaryotic cell first cell component we see in last lecture, that is cell wall. In the cell wall we first see what is meant by cell wall, then structure of cell wall, then last we see function ऑफ सेल वॉल. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, हे जी सेल वॉल आहे इट शोज द मिडल लॅमेला प्रायमरी वॉल सेकंडरी वॉल. म्हणजे ही जी सेल वॉल या सेल वॉलमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, एक्झॅक्ट मिडल लॅमेला असेल, प्रायमरी वॉल असेल आणि लिपिड बाय लेअर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, अशा प्रकारचे पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. मग ही जी प्लांटच्या सेल वॉलमध्ये हे जे पार्ट आपल्याला पाहायला भेटतात त्याच्यामधलं फर्स्ट आपण कंप्लीट केला होता मिडल लॅमेला. मिडल लॅमेला हा कसा असतो, तर इट इज थिन अँड प्रेझेंट बिटवीन द टू ॲडजसंट सेल. कालच्या लेक्चरला आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. हे जो ग्रीन कलरचा वरचा लेअर दिसतोय पहा, दोन लेअर दिसतात, त्याच्या मिडलचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर मिडल लॅमेला. म्हणजेच इट प्रेझेंट बिटवीन द टू ॲडजसंट सेल, दोन ॲडजसंट सेलच्या मध्ये, म्हणजे दोन लगत सेलच्या मध्ये आपल्याला हे मिडल लॅमेला पाहायला भेटतो. इट इज द फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म ऑफ सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनोसिस. म्हणजे हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे, हे फर्स्ट स्ट्रक्चर कधी फॉर्म झालं आहे, इट इज अ फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म सेल प्लेट ड्युरिंग सायटोकायनोसिस. म्हणजे जेव्हा सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होत होत्या सेलच्या ॲट द टाइम ऑफ मायटोसिस, तेव्हा काय झालं, हे दोन लेअरच्या मध्ये हा मिडल लॅमेला तयार झाला आहे. त्याच्यानंतर इट इज मेनली मेड अप ऑफ पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पेक्टिन. पेक्टिन इट इज अन जेलिंग एजंट, मी कालच्याच लेक्चरला सांगितले. त्याच्यानंतर आणखी हे जे मिडल लॅमेला आहेत कशाने बनलेले असतात, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल आणि पेक्टेट यांनी ते बनलेले असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलेलं पहा, सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट इज ड्यू टू द सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. म्हणजे जो पेक्टिन हा मटेरियल आहे सेल वॉलमध्ये प्रेझेंट असताना, तो फ्रूट जेव्हा राईप फ्रूट असतात, पिकलेले जे फळं आपण पाहतो त्याच्यामध्ये काय सॉफ्टनेस येतं, तर ते कशामुळं, सॉफ्टनिंग ऑफ राईप फ्रूट इज ड्यू टू दी सोल्युबलायझेशन ऑफ पेक्टिन. म्हणजे पेक्टिनमुळं काय होतं, त्याला एकदम स्मूथनेस येतोय. तर त्याच्यानंतर आपण सेकंड पाहतो तो पहा प्रायमरी वॉल. तर प्रायमरी वॉल आपल्याला इथं पार्ट दिसत असेल एक्झॅक्ट. हा जो प्रायमरी वॉल आहे इट इज इन यंग प्लांट सेल इट इज कॅपेबल ऑफ ग्रोथ. म्हणजे जे यंग प्लांट असतात पहा, पूर्ण प्रायमरी ग्रोथ झाल्याच्या नंतर, म्हणजे प्रायमरी म्हणजे एकदम त्यांची जी त्यांचं जे खोड असतं त्या खोडाची रुंदी वाढलेली नसते, अशा प्लांटला म्हटलं जातं प्रायमरी. परंतु सेकंडरी प्लांट कशा असतात, त्या फुल्ली ग्रोथ झालेल्या असतात. म्हणजे इन दी यंग प्लांट त्यांना काय म्हटलं जातं, यंग प्लांट. म्हणजे त्या एकदम त्यांची उंची वाढलेली असते, त्याला फ्रूट्स वगैरे येत असतात. अशा ज्या यंग प्लांट्स आहेत इट कॅपेबल ऑफ ग्रोथ. कशामुळे त्या ग्रोथ होत असते, तर प्रायमरी वॉलमुळे. तर पहा, इट इज लेड इनसाइड दी मिडल लॅमेला. एक्झॅक्ट हे कुठं प्रेझेंट असतात, मिडल लॅमेलाच्या आतमध्ये. प्रायमरी वॉल ह्या कुठं प्रेझेंट असतात, इनसाइड दी मिडल लॅमेला. इट इज द ओनली वॉल सीन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू, मेसोफिल अँड पीक. आता हे जे आहेत एक्झॅक्ट हे जे प्रायमरी वॉल आहे, प्रायमरी वॉल आपल्याला प्लांटच्या कोणकोणत्या पार्टवरती पाहायला भेटते. इट इज द ओनली वॉल, ही प्रायमरी वॉल कुठं पाहायला भेटते, सीन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणजे नेमकं काय, तर हे काय करतात, डिवायडिंग सेल अँड गिव्ज राईज टू सिमिलर सेल. म्हणजे एखादी सेल असेल तर ते सेलचं डिव्हायडेशन करतात आणि त्याच्यापासून दोन सिमिलर सेल ते काय करतात, फॉर्म करतात. अशा मेरिस्टेमॅटिक टिश्यूवरती आपल्याला ही प्रायमरी वॉल पाहायला भेटते. त्याच्यानंतर आणखी मेसोफिल जो लेअर असतो, मेसोफिल इट इज अन इनर टिश्यू ऑफ द लिप, म्हणजे कंटेनिंग क्लोरोप्लास्ट. जर लिप जर आपण पाहिलं तर लिपमध्ये आपल्याला मेसोफिल हा लेअर पाहायला भेटतो. तर एक्झॅक्ट मेसोफिल म्हणजे नेमकं काय, तर इनर टिश्यू ऑफ लिप. म्हणजे लिव्ज असतात, त्या लिव्जमध्ये हा इनसाइड टिश्यू असतो कंटेनिंग क्लोरोप्लास्ट, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे अशा प्रकारचे. त्याच्यानंतर पीत असेल, म्हणजे एक्झॅक्ट जर झायलेम आणि फ्लोएम पाहिले आपण त्यांचे स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर येणार, त्याच्यामध्ये हे पीत वगैरे सर्व आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजेच एक्झॅक्ट हा जी प्रायमरी वॉल, ही प्रायमरी वॉल आपल्याला मिडल लॅमेला कुठं पाहायला भेटते, मिडल लॅमेलाच्या आतमध्ये. इट इज ओनली वॉल सीन इन मेरिस्टेमॅटिक टिश्यू, देन मेसोफिल, पीत एक्सेट्रा. त्याच्यानंतर थर्ड पार्ट आपल्याला सेल वॉलमध्ये सांगता येतो, इथे सेकंडरी वॉल. कोणती सेकंडरी वॉल. आता ही सेकंडरी वॉल कुठं प्रेझेंट असते, इट इज प्रेझेंट इनर टू प्रायमरी वॉल. म्हणजे प्रायमरी वॉलच्या आतमध्ये. आता कसं आहे, मिडल लॅमेला हा दोन ॲडजसंट सेलच्या मध्ये असतो. त्याच्यानंतर प्रायमरी सेल वॉल ही मिडल लॅमेलाच्या इनसाइडला आपल्याला प्रेझेंट पाहायला भेटते. आणि सेकंडरी वॉल ही सेकंडरी वॉल कुठं प्रेझेंट असते, इनसाइड ऑफ दी प्रायमरी वॉल. तर पहा, इट इज प्रेझेंट इनर टू दी प्रायमरी सेल, प्रायमरी वॉल. वन्स दी ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉप, जेव्हा प्रायमरी वॉलची ग्रोथ काय होते, थांबते, सेकंडरी वॉल इज लेड. मग सेकंडरी वॉलची ग्रोथ व्हायला लागते. म्हणजे प्रायमरी
वॉल इज म्हणजे त्यांची जी ग्रोथ ही थांबल्यानंतर सेकंडरी वॉल काय होतं, पूर्णपणे ग्रोथ करायला सुरुवात करतं. ॲट दी सम प्लेसेस थिकनिंग इज ॲबसेंट विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स. आणि जर आपण ही सेकंडरी वॉल पाहिली तर त्या सेकंडरी वॉलमध्ये थिकनिंग म्हणजे त्या लेअरवरती थिकनेस हा ॲबसेंट असतो, म्हणजे त्या लेअरवरती जाडी आपल्याला पाहायला भेटत नाही. ॲबसेंट विच लीड्स टू फॉर्मेशन ऑफ पिट्स म्हणजे एकदम स्मॉल पिट्स म्हणजे होल तयार झालेले असतात. त्याच्यामुळं त्या जे सेकंडरी वॉलचा हा जो लेअर आहे, सेकंडरी वॉल लेअरवरती थिकनिंग आपल्याला पाहायला भेटत नाही. सो दिस प्लांट सेल वॉल शोज द मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल अँड सेकंडरी वॉल. सो फर्स्ट पार्ट आपला जो युकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामधला फर्स्ट कंपोनंट हा कंप्लीट झालेला आहे, तो कोणता, सेल वॉल. तर सेल वॉलमध्ये आपण त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं, सेल वॉल म्हणजे काय पाहिलं, त्याचं फंक्शन पाहिलं. आणि जी प्लांटची सेल वॉल आहे इट शोज 3 पार्ट, दॅट इज मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल, सेकंडरी वॉल. अँड दिस इज द डायग्राम ऑफ दिस सेल वॉल ऑफ प्लांट सेल. म्हणजे प्लांट सेलची जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा डायग्राम पाहिली ती आहेच. त्याच्यामध्ये सेल वॉलचं जर आतून आपण स्ट्रक्चर पाहिलं तर अशा प्रकारचे पार्ट आपल्याला सेल वॉलमध्ये पाहायला भेटतात. तर त्याच्यानंतर आज आपण स्टार्ट करणार आहोत सेकंड कंपोनंट आहे युकॅरियोटिक सेलमधलं कंपोनंट. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये जे जे घटक येतात त्यांना काय म्हटलं जातं, तर कंपोनंट. काय म्हटलं जातं, कंपोनंट. म्हणजे एक्झॅक्ट जो सेकंड कंपोनंट आहे युकॅरियोटिक सेलमधला त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. त्याच्याचबरोबर सेल मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि बायो मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे तीनही नावं जर आपल्याला कधीही म्हणजे तीनही नावापैकी एक नाव आपल्याला विचारू शकतात एक्झाममध्ये. मग त्यापैकी आपण काय करायचं, एक एक्सप्लेन म्हणजे व्यवस्थित तीनही नावं आपल्या डोक्यामध्ये ठेवायचे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन येईल किंवा सेल मेम्ब्रेन येईल किंवा बायो मेम्ब्रेन येईल, याचं आपल्याला तीनही नावं एकाचीच आहेत, त्याच्यामुळे इथं कन्फ्युजन करायचं नाही. तर आपण वन बाय वन त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. आधी हे जे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन याला फ्लुइड मोझॅक मॉडेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पहा, फ्लुइड मोझॅक मॉडेल या सायंटिस्टच्या नावावरून त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला नाव दिलेलं आहे, फ्लुइड मोझॅक मॉडेल. तर हे जे दिसते पहा आपल्याला खाली डायग्राम दाखवली, फ्लुइड मोझॅक मॉडेल, यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेनसुद्धा म्हटलं जातं. तर याच्यामध्ये काय दिसत आहेत आपल्याला, एक्झॅक्ट ग्लायकोप्रोटीन पाहायला भेटतात. काय पाहायला भेटतात, ग्लायकोप्रोटीन. आता सुरुवातीला फर्स्ट पार्ट आपल्याला इथं ग्लायकोप्रोटीनचा पाहायला भेटतोय. हे जे ग्लायकोप्रोटीन आहेत हे कसे आहेत तर पहा, इट इज क्लास ऑफ प्रोटीन. ग्लायकोप्रोटीन फर्स्ट पार्ट आपल्याला इथं डायग्राममध्ये पाहायला भेटतोय. फ्लुइड मोझॅक मॉडेल इट ऑल्सो कॉल्ड प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे ह्या मॉडेलमध्ये फर्स्ट पार्ट कोणता दिसतोय आपल्याला, ग्लायकोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीन इट इज अ क्लास ऑफ प्रोटीन. इट बाउंड द कार्बोहायड्रेट ग्रुप इन पॉलिपेप्टाइड चेन. जेव्हा पॉलिपेप्टाइड चेन तयार होत असते तेव्हा ते काय करतात, कार्बोहायड्रेट ग्रुपला हे प्रोटीन काय करतात, बाउंड करण्याचं काम करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिसतंय पहा, फॉस्फोलिपिड बायलेयर. काय दिसतोय, फॉस्फोलिपिड बायलेयर. आता फॉस्फोलिपिड बायलेयर म्हणजे इथं फॉस्फेट आणि लिपिडचे काय असतात, 2 लेयर असतात, बायलेयर म्हटलं जातं त्यांना. त्याच्यानंतर इथं दिसत आहेत पहा ग्लायकोलिपिड्स. हे जे ग्लायकोलिपिड्स आहेत हे ग्लायकोलिपिड कसे आहेत, इट इज द एक्झॅक्ट क्लास, हा लिपिडचा क्लास आहे ग्लायकोलिपिड. इट बाउंड द कार्बोहायड्रेट ग्रुप इन पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे जे पॉलिपेप्टाइड चेन तयार होत असते त्या पॉलिपेप्टाइड चेनला कार्बोहायड्रेट ग्रुपला बाउंडिंग करण्याचं काम एक ग्लायकोलिपिड करत असतात. त्याच्यानंतर एक्झॅक्ट आपण खालच्या साईडला पाहिलं तर प्रोटीन चॅनल दिसतात पहा आपल्याला. हे प्रोटीन चॅनल म्हणजे ती पूर्ण तो प्रवाह कशाचा असतो, त्याच्यातून प्रोटीन फ्लो होत असतात. म्हणजे प्रोटीन जे असतात ते प्रोटीन त्याच्यामधून फ्लो होत असतात प्रोटीन चॅनलमधून. त्याच्यानंतर आपल्याला कोलेस्टेरॉल दाखवलं आहे. काय दाखवलं आहे, कोलेस्टेरॉल. तर कोलेस्टेरॉल हे काय, इट इज फाउंड इन दी ब्लड ऑफ पीपल ऑर ॲनिमल. यांच्यामध्ये आपल्याला हे ब्लडमध्ये कोलेस्टेरॉल पाहायला भेटतं. आणि मोर कोलेस्टेरॉल टू कॉज हार्ट डिसीजेस. म्हणजे जास्त प्रमाणात जर कोलेस्टेरॉलचं झालं तर हे कोलेस्टेरॉलमुळे हार्ट डिसीज आपल्याला होऊ शकतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बा सायटोस्केलेटल फिलामेंट. खाली जे फिलामेंटचं स्ट्रक्चर दाखवलं आहे ते सेल्सने बनलेलं आहे. सायटोस्केलेटल फिलामेंट म्हणजे इट सपोर्ट द बॉडी ऑफ द सेल अँड ऑल्सो मुव्हिंग. म्हणजे हे जे फिलामेंट आहेत हे फिलामेंट पूर्ण ते प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, फ्लुइड मोझॅक मॉडेल आहे, त्याला सपोर्ट करण्याचं काम हे सायटोस्केलेटल फिलामेंट करत असतात. जे खाली हेअर दिसते पहा आपल्याला ते एकदम त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनला सपोर्ट करण्याचं काम करत असतात. म्हणजेच एक्झॅक्ट याच्यामध्ये जे प्रोटीन
चॅनल म्हणजेच ते प्रोटीनचे फ्लो करत असतात. सायटोस्केलेटल फिलामेंट हे काय करतात तर पूर्णपणे त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा फ्लुइड मोझॅक मॉडेलला सपोर्ट करण्याचं काम करत असतात. त्याच्याच नंतर इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन अँड पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन. आता इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन, इंटिग्रल म्हणजे हे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतल्या साईडला हा लेअर असतो इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन, म्हणजे पेरिफेरीला सरफेसला आउटर साईडला हे प्रोटीन प्रेझेंट असतात, पेरिफेरल मेम्ब्रेन प्रोटीन. दिस आर दी डायग्राम ऑफ द फ्लुइड मोझॅक मॉडेल. ही कशावरून दिली की ते सायंटिस्टनी त्याचा अभ्यास केलेला आहे. याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर आपण आता 1 बाय 1 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. तर पहा, फर्स्ट कॅरेक्टर या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये सांगितलं, इट इज थिन क्वासी फ्लुइड स्ट्रक्चर प्रेझेंट बॉथ एक्स्ट्रा सेल्युलरी अँड इंट्रासेल्युलरी. म्हणजे हे एकदम कसं स्ट्रक्चर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे आपण काय पाहतो यूकॅरियोटिक सेलमध्ये जे कंपोनंट येतात त्या कंपोनंटमध्ये सेकंड कंपोनंट पाहतो प्लाझ्मा मेम्ब्रेन और सेल मेम्ब्रेन और बाय मेम्ब्रेन. तर एकच आहे, इट इज थिन क्वासी फ्लुइड स्ट्रक्चर, म्हणजे हे काहीसं कसं स्ट्रक्चर आहे जणू काही फ्लुइडसारखं स्ट्रक्चर आहे, म्हणजे फ्लुइड स्ट्रक्चर क्वासी फ्लुइड त्याला म्हटलं जातं. स्ट्रक्चर प्रेझेंट बॉथ एक्स्ट्रा सेल्युलरी इंट्रासेल्युलरी. एक्स्ट्रा मीन्स बाहेर आणि एक्स्ट्रा म्हणजे आउटर साईड असते आणि इंट्रा म्हणजे इनसाईड असते. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलरी आणि इंट्रासेल्युलरी आपल्याला हे दोन्ही साईडने पाहायला भेटते. तर पहा एक्झॅक्ट याच्यामध्ये सेकंड कॅरेक्टर काय सांगितलं आहे, एक्स्ट्रा सेल्युलरी इट इज प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट अँड इंट्रासेल्युलरी इट इज प्रेझेंट अराउंड मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम इन यूकॅरियोटिक सेल. आता एक्स्ट्रा सेल्युलरी हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठं प्रेझेंट असतं, एक्स्ट्रा सेल्युलरी इट इज प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्टमध्ये लिव्हिंग प्लांट ज्या असतात त्यांच्यामध्ये ज्या बॅक्टेरियल सेल वॉल असतात, इट शोज सेल वॉल हॅज बीन म्हणजेच यांच्यामध्ये जी सेल वॉल असते हे त्या सेल वॉलमध्ये हे प्रोटोप्लास्ट त्याला म्हटलं जातं. लिव्हिंग प्लांट किंवा बॅक्टेरियल सेल वॉल त्या काय दाखवतात, प्रोटोप्लास्ट दाखवतात. आपण कालच्या लेक्चरला प्रोटोप्लाझम पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, प्रोटोप्लाझम. ते सेल्स म्हणजे सेलचं फंक्शन आपण पाहिलं, त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझम प्रेझेंट असेल, म्हणजेच याच्यामध्ये सायटोप्लाझम असेल, न्यूक्लियस असेल, ऑर्गनेल्स असतील, कलरलेस मटेरियल असतं. तर पहा, तर याच्यामध्ये काय दाखवलं आहे आपल्याला सेकंड कॅरेक्टर, एक्स्ट्रा सेल्युलरी इट इज प्रेझेंट अराउंड द प्रोटोप्लास्ट. प्रोटोप्लास्ट म्हणजे लिव्हिंग प्लांट किंवा बॅक्टेरियल सेलवॉलमध्ये प्रोटोप्लास्ट पाहायला भेटतात. यांची जी सेलवॉल आहे ही सेलवॉल कशी असते, सेलवॉल शोज हॅज बीन रिमेंड, म्हणजेच एक्झॅक्ट ही सेलवॉलवरती आपल्याला प्रोटोप्लास्ट पाहायला भेटतात. आणि इंट्रासेल्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठं प्रेझेंट असतं, जे यूकॅरियोटिक सेलचे वेगवेगळे ऑर्गनेल्स आहेत, पार्ट आहेत, त्या यूकॅरियोटिक सेल्समध्ये इनसाईडला आपल्याला हे प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहायला भेटतं. इट सेपरेट सेल ऑर्गनेल्स फ्रॉम सायटोसॉल, म्हणजे हे सेल ऑर्गनेलने सेपरेट केलेलं आहे. एक्स्ट्रा सेल्युलरी आणि इंट्रासेल्युलरी हे कोणत्या पार्टवरती प्रेझेंट आहे, आपल्याला कशावरून समजलं, यांचं सेपरेशन कसं केलं जातं, सेल ऑर्गनेल्स फ्रॉम सायटोसॉल, सायटोसॉलवरून ते केलं जातं. तर सायटोसॉल म्हणजे नेमकं काय, तर सायटोसॉल हा एक ॲक्वियस कॉम्पोनंट आहे. काय ॲक्वियस म्हणजे एकदम वॉटरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ॲक्वियस कॉम्पोनंट ऑफ सायटोप्लाझम, व्हेरियस ऑर्गनेल्स म्हणजे यांच्यामध्ये खूप सारे ऑर्गनेल्स असतात आणि पार्टिकल्स सस्पेंडेड हिअर. म्हणजे हे जे सायटोसॉल आहे हा ॲक्वियस कॉम्पोनंट आहे, म्हणजे एकदम वॉटरी फ्लुइडसारखा कॉम्पोनंट असतो. हा काय करतो आहे, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे ऑर्गनेल्स असतात त्यांचं सेपरेशन करण्याचं काम करतो आहे. कशाच्या सहाय्याने, सायटोसॉल ॲक्वियस कॉम्पोनंट म्हटलं जातं, फ्लुइडसारखा कॉम्पोनंट असतो ऑफ सायटोप्लाझम ऑफ व्हेरियस ऑर्गनेल्स पार्टिकल आर सस्पेंडेड हिअर. म्हणजे त्या सायटोप्लाझममध्ये जे जे ऑर्गनेल्स असतात, पार्टिकल्स असतात, ते सस्पेंड म्हणजे तरंगत असतात या सायटोसॉलवरती. तर त्याच्यानंतर द थिकनेस ऑफ बायो मेम्ब्रेन. आता इथं वर्ड कोणता यूज केला आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेनला सेल मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं, त्याच्याचबरोबर बायो मेम्ब्रेन म्हणून ओळखलं जातं. तर ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची एक्झॅक्ट थिकनेस किती असते, तर 75 एंगस्ट्रॉम, 75 एंगस्ट्रॉम एवढी त्या एक्झॅक्ट त्या मॉडेलची, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची जी थिकनेस आहे, ते थिकनेस जाडी तेवढी असते. पहा, त्याच्याच नंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितलं आहे, सेल मेम्ब्रेन ॲपियर्स ट्रायलॅमिनर. हे जे सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आपण पाहिलं, सेल वॉलच्या आतमधला जो लेअर असतो त्याला काय म्हटलं जातं, सेल मेम्ब्रेन. आपण प्लांट सेलची डायग्राम पाहिली, त्या प्लांट सेलची डायग्राममध्ये सेल मेम्ब्रेन आपण पाहिजे. तर सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये जे सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतं ते ट्रायलॅमिनर असतं. ट्रायलॅमिनर म्हणजे मेडअप ऑफ 3 लेअर. किती लेअरने बनलेलं असतं, 3 लेअरने बनलेले असते, म्हणून याला ट्रायलॅमिनर म्हणलं आहे. वेन ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोज प्रेझेन्स ऑफ लिपिड्स. म्हणजे जेव्हा ही जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपण जेव्हा मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करू तेव्हा इथं काय दिसतं आहे, तर पहा, ऑब्झर्व अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप शोज प्रेझेन्स ऑफ लिपिड्स, मोस्टली फॉस्फोलिपिड्स.
फॉस्फेट आणि लिपिड्स यांनी बनलेली ती चेन असते, त्याला फॉस्फोलिपिड्स म्हटलं जातं. आणि अरेंज इन बाय लेअर म्हणजे 2 लेअरमध्ये यांची अरेंजमेंट झालेली दिसते. म्हणजे एक्झॅक्ट फॉस्फोलिपिड बाय लेअर दिसतोय पहा इथं. फॉस्फोलिपिड बाय लेअर म्हणजे 2 लेअर आहेत, ते फॉस्फेट आणि लिपिड या दोन्ही चेनने बनलेले असतात. म्हणजे जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तेव्हा त्यांना समजलं की हा 2 लेअरने बनलेला आहे, बाय लेअरने, लिपिड लेअरने, त्याला फॉस्फोलिपिड म्हटलं जातं. आणि यांची जी सेल वॉल आहे ही सेल वॉल ट्रायलॅमिनर असते, म्हणजे 3 लेअरने बनलेली असते. त्याच्यानंतर 5th नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये सांगितलं आहे पहा. एक्झॅक्ट याच्यामध्ये जे लिपिड्स असतात, लिपिड्स हे कसे असतात, लिपिड्स possess 1 हायड्रोफिलिक पोलार हेड अँड 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल्स. आता यांच्यामध्ये हे जे लिपिड्स प्रेझेंट असतात 2 बायलेअरमध्ये, हे लिपिड्स कसे असतात तर पहा, लिपिड पजेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड म्हणजे काही लिपिड्स कसे असतात, हायड्रोफिलिक म्हणजे वॉटर लविंग असतात, म्हणजे ते वॉटरला जास्तीत जास्त जवळ करत असतात, म्हणजे वॉटरमध्येच हे लिपिड्स आपल्याला सापडतात. त्यांना म्हटलं जातं लिपिड पजेस 1 हायड्रोफिलिक पोलार हेड. म्हणजे 1 हायड्रोफिलिक पोलार म्हणजे कंटेनिंग पोलार बॉन्ड, म्हणजे त्यांची जे अरेंजमेंट ऑफ केमिकल्स बॉन्ड बरोबर झालेली असते. एक्झाम्पल H2 म्हणजे इट सेपरेट चेंजेस पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डायरेक्टली. त्यांच्यामध्ये जे रोल्स आहेत हे रोल्स काय करत असतात, म्हणजे एक्झॅक्ट हायड्रोफिलिक पोलार हेड म्हणजे त्या लिपिडचा जो पोलार हेडचा जो पार्ट असतो तो कुठं असतो, वॉटर लविंग असतो, त्याला हायड्रोफिलिक म्हटलं जातं. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे बा, 2 हायड्रोफोबिक नॉन पोलार टेल म्हणजे जो टेलचा पार्ट असतो, त्यांचा टेलचा पार्ट तो कसा असतो, हायड्रोफोबिक म्हणजे वॉटर हेटिंग, म्हणजे ते वॉटरला जवळ राहत नाही, ते वॉटर नॉन पोलार टेल असतात. देअर फॉर फॉस्फोलिपिड ॲम्फिफॅटिक, म्हणून त्या फॉस्फोलिपिडला काय म्हटलं जातं, ॲम्फिफॅटिक. म्हणजे ॲम्फिबियन्स आपण कशाला म्हणतो, फॉर एक्झाम्पल जर फ्रॉग घेतले तर फ्रॉग कसे आहेत, ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स म्हणजे हे कुठं सापडतात, ते प्रेझेंट लँड ॲज वेल ॲज वॉटर, म्हणजे दोन्हीकडेही सापडतात, पाण्यामध्ये आणि जमिनीवर, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ॲम्फिबियन्स. तर हे लिपिड्स कसे आहेत, काही लिपिड्स कुठं सापडतात, काही हायड्रोफिलिक आहेत, वॉटर लविंग आहेत, तर काही लिपिड्स कसे आहेत, नॉन पोलार टेलचे जे लिपिड्स आहेत ते कसे आहेत, वॉटर हेटिंग आहेत. कसे आहेत, वॉटर हेटिंग म्हणजे ते डायरेक्टली पाण्यामध्ये सापडत नाहीत, म्हणजे पाणी त्यांच्याजवळ पाण्याशी त्यांचा संपर्कच नसतो आहे. तर मग दोन्ही रिजनला हे लिपिड आपल्याला पाहायला भेटतात, म्हणून यांना काय म्हटलं जातं, ॲम्फिफॅटिक. काय म्हटलं जातं, ॲम्फिफॅटिक. म्हणजे आपल्याला समजलं असेल ॲम्फिफॅटिक लिपिड्स म्हणजे काय. तर त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलं, लिपिड मोलिक्युल्स आर अरेंज इन 2 लेअर दॅट इज बाय लेअर इन सच वे दॅट देअर टेल्स आर सँडविच इन बिटवीन हेड्स. म्हणजे जर आपण पाहिलं तर पहा, हे जे लिपिड्स आहेत हे लिपिड्स कशा असतात, तर हे लिपिड्स कसे आहेत पहा, लिपिड्स आपल्याला 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, लिपिड मोलिक्युल्स या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जे इथं पाहायला भेटतात पहा, हे बाय लेअरमध्ये म्हणजे 2 लेअरमध्ये यांची अरेंजमेंट झालेली आहे. म्हणजे बाय लेअर काय झालं, ते बाय लेअर म्हणजे 2 लेअरमध्ये त्यांची अरेंजमेंट झालेली आहे. जर आपण व्यवस्थितरित्या नेटवरती सर्च केली डायग्रॅम, आता बुकमध्ये आपल्याला इथं व्यवस्थित 2 लेअर दिसत नाही आहेत पहा, हे फोटोमध्ये मिक्सिंग झाल्यासारखे दिसतात, 2 सेपरेट लिपिडचे लेअर असतात. तर पहा यांच्यामध्ये जे लिपिड मोलिक्युल्स आहेत इट अरेंज इन 2 लेअर, 2 लेअरमध्ये अरेंजमेंट झालेली असते. त्याच्यानंतर इन सच वे दॅट देअर टेल्स आर सँडविच इन बिटवीन दी हेड, म्हणजे जसं सँडविच असतं पहा, जी टेल त्यांची प्रेझेंट असते एक्झॅक्ट प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जी टेल असते ती टेल आर सँडविच इन बिटवीन हेड, म्हणजे 2 हेड असतात, वरच्या साईडला, खालच्या साईडला हेड, वरच्या साईडला हेड, आणि त्यांच्यामध्ये टेल ही प्रेझेंट असते. म्हणजे जसं सँडविच असतं पहा, सँडविच टाईपच यांचं काय झालेलं असते, अरेंजमेंट झालेली असते. म्हणून याला म्हटलं आहे इन सच वे दॅट देअर टेल्स आर
सँडविच इन बिटवीन हेड, दोन हेड पार्टच्या मध्ये टेल आपल्याला पाहायला भेटते. तर इथं व्यवस्थितरित्या स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटेल, म्हणजे सँडविचसारखं त्यांची अरेंजमेंट झालेली असते. ड्यू टू दिस टेल्स नेवर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वेस सराउंडिंग, म्हणजे जो टेलचा जो पार्ट आहे, हा टेलचा पार्ट हा दोन हेडच्या मध्ये का प्रेझेंट आहे, कारण टेल हे ॲक्वेस सराउंडिंगला कॉन्टॅक्ट करत नाही. जिथं वॉटर असतं त्या वॉटर रिजनला हे टेल पार्ट जातच नाही. म्हणजे नॉन पोलार टेल्स ह्या कशा आहेत, हायड्रोफोबिक आहेत, म्हणजे त्या वॉटर हेटिंग आहेत, त्या ॲक्वेस रिजनकडे जात नाही, ॲक्वेस सराउंडिंगकडे. म्हणून इथं काय सांगितलं आहे, त्यांची अरेंजमेंट सँडविचसारखी झालेली असते. म्हणजे टेलचा पार्ट हा सेंटरला असतो आणि त्यांच्या साईडने काय असतात तर दोन हेड पार्ट असतात. म्हणजेच एक्झॅक्ट त्यांची अरेंजमेंट अशा पद्धतीने झालेली असते. तर त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगितले पहा, ड्यू टू दिस टेल नेवर कम इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ ॲक्वेस सराउंडिंग, म्हणजे टेल ही मिडलला प्रेझेंट आहे, त्याच्यामुळं साईडला जे ॲक्वेस सराउंडिंग आहे त्याच्याकडे ती टेल कॉन्टॅक्टच करत नाही. त्याच्यानंतर 7 नंबरचं कॅरेक्टर सांगितले पहा, यांची जी सेल मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये जी सेल वॉल प्रेझेंट असते, सेल वॉल कशाने बनलेली असते, त्याच्यामध्ये कोणते कंपोनंट आपल्याला पाहायला भेटतात, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जर आपण रेशिओ पाहिला, प्रोटीन्स अँड लिपिड्स व्हेरीज इन डिफरंट सेल्स, म्हणजे जर प्रोटीन आणि लिपिडचा आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये रेशिओ पाहिला तर प्रोटीन आणि जे लिपिड्स असतात हे प्रोटीन आणि लिपिड्स हे कसे प्रेझेंट असतात, रेशिओ ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड व्हॅरीज इन डिफरंट सेल, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये त्यांचं व्हॅरिएशन असतं, सगळ्या सेलमध्ये सेम त्यांचं कंपोनंट नसतात. तर फॉर एक्झाम्पल इन ह्युमन बिंग्स RBC शोज ॲप्रॉक्सिमेटली 52% प्रोटीन अँड 40% लिपिड्स, म्हणजे प्रोटीन आणि लिपिडचं प्रमाण प्रत्येक सेलमध्ये सारखंच नसतं. हे आपल्याला एक एक्झाम्पलवरून समजून सांगितले पहा. ह्युमन बिंगमध्ये जे RBCs असतात, रेड ब्लड सेल्स, यांच्यामध्ये काय दाखवतात, ॲप्रॉक्सिमेटली 52% प्रोटीन प्रेझेंट असतात आणि 40% लिपिड्स प्रेझेंट असतात. दिस आर द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आपण एक्झॅक्ट स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल. काय पाहायचं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑन द बेसिस ऑफ फ्लुइड मोझॅक मॉडेल, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्येच फ्लुइड मोझॅक मॉडेल हा एक पार्ट आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, हे जे आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेनची डायग्रॅम ही फ्लुइड मोझॅक मॉडेलमध्ये आपण पाहायची. तर फ्लुइड मोझॅक मॉडेल वॉज प्रपोज बाय सिंगर अँड निकोलसन इन 1972, म्हणजे हे जे मॉडेल आहे हे मॉडेल कुणी प्रपोज म्हणजे एक्झॅक्ट डेव्हलप केलं आहे, तर तर पहा, आपण फ्लुइड मोझॅक मॉडेल पाहणार आहोत. तर हे फ्लुइड मोझॅक मॉडेल कोणी डेव्हलप केलं आहे, कोणत्या सायंटिस्टने, फ्लुइड मोझॅक मॉडेल वॉज प्रपोज बाय एक्झॅक्ट कोणत्या सायंटिस्टने हे मॉडेल प्रपोज केलं आहे, तर पहा, सिंगर अँड निकोलसन इन 1972, 1972 साली यांनी डेव्हलप केलं आहे. दिस मॉडेल स्टेट दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर अँड प्रोटीन्स, म्हणजे
यांनी काय सांगितलं आहे या सायंटिस्टने, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाने बनलेलं असं. दिस मॉडेल स्टेट दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ फॉस्फोलिपिड बायलेयर, म्हणजे फॉस्फेट आणि लिपिड्स अशा 2 बायलेयरने हे बनलेलं असतं. मेड अप ऑफ 2 लिपिड लेअर ऑफ लिपिड मॉलिक्यूल, म्हणजे स्ट्रक्चर त्यांचं कसं असतं एकदम फ्लॅट, म्हणजे फॉस्फेट लिपिड बायलेयरने हे बनलेलं असतं, म्हणजे फॉस्फोलिपिड बायलेयर म्हटलं जातं. इट मेड अप ऑफ 2 लिपिड लेअर ऑफ लिपिड मॉलिक्यूल, म्हणजे लिपिड मॉलिक्युल्सनेच काय बनलेलं असतं, फॉस्फोलिपिडसुद्धा हा लिपिड मॉलिक्यूलच आहे. आणि यांनी ह्या 2 लेअरनी हे मॉलिक्युल्स बनलेले असतात. तर त्यांच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितले, जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स आर एम्बेडेड इन दिस लिपिड मेम्ब्रेन लाईक आइसबर्ग इन दी सी ऑफ लिपिड. जर आपण डायग्रॅम पाहिली तर ह्या फॉस्फोलिपिड बायलेयरमध्ये काय आपल्याला पाहायला भेटतात, एम्बेडेड, म्हणजे तिथं डायरेक्टली प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत, प्रोटीन्स आर एम्बेडेड इन दी लिपिड मेम्ब्रेन आइसबर्ग इन दी सी ऑफ लिपिड्स, म्हणजे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स कसे दिसत आहेत आपल्याला, समुद्रामध्ये तरंगणारे जे हिमनग असतात त्या हिमनगासारखे, म्हणजे आइसबर्ग, त्यांना आइसबर्ग म्हटलं जातं. तसे हे प्रोटीन्स आपल्याला त्या लिपिड्स लेअरवरती पाहायला भेटतात. जे ब्ल्यू कलरचे आहेत ते इंटिग्रल आणि पेरिफेरल प्रोटीन, हे कसे दिसत आहेत, त्या लिपिड्सवरती कसे दिसत आहेत, आइसबर्ग इन दी सी ऑफ लिपिड्स, म्हणजे समुद्रामध्ये ते तरंगत असतात हिमनग, त्या आइसबर्ग, तशाच टाईपचे हे प्रोटीन्स आपल्याला त्या लिपिड लेअरवरती पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे, फॉस्फोलिपिड बायलेअर इज फ्लुइड इन नेचर, म्हणजे फॉस्फोलिपिड बायलेअरचा हा लेअर आहे फ्लुइड, म्हणजे हा कसा आहे एकदम फ्लुइड नेचर असतं, लिक्विड लाईक ते फ्लो होत असतं. त्याच्यानंतर क्वासी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड अनेबल्स लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन. क्वासी फ्लुइड नेचर म्हणजे काहीचं हे नेचर कसं आहे फॉस्फोलिपिडचं, लिक्विड टाईप आहे, ॲक्वियस आहे, म्हणजे याच्यामुळं काय होतं आहे, नेचर ऑफ लिपिड इट अनेबल्स लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन. आणि हे क्वासी फ्लुइड नेचर असल्यामुळं, काहीचं हे लिक्विड लाईक नेचर असल्यामुळं हे लिपिड्स काय करतात, जी प्रोटीनची मूवमेंट आहे त्यांच्या बॉडीवर, त्यांच्या लेअरवरून प्रोटीनची मूवमेंट होते ती अनेबल्स होते, त्यांना शक्ती येते, सामर्थ्य येते, अनेबल्स टू मूवमेंट ऑफ प्रोटीन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं आहे, दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज मेजर ॲट फ्लुइडिटी, म्हणजे त्या मेम्ब्रेनवरून मेम्ब्रेनवरून जे प्रोटीन फ्लो होतात, दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन मेम्ब्रेन इज मेजर ॲट फ्लुइडिटी. त्याला फ्लुइडिटी मेजर करण्यासाठी याचा यूज होतो, म्हणजे यांची क्षमता काय आहे एक्झॅक्ट यांच्यावरून ते काय होत आहेत, प्रोटीनची मूवमेंट होते. दिस ॲबिलिटी, यांचीमध्ये जी क्षमता आहे मूविंगची, मूव्ह विदिन दी मेम्ब्रेन इज मेजर ॲट फ्लुइडिटी. ते काय मेजर करतं, फ्लुइडिटी. ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू फ्लो इझिली, म्हणजे त्या सबस्टन्स तो किती इझिली मूव्ह होऊ शकतो त्याला म्हटलं जातं मेजर ऑफ फ्लुइडिटी, ते आपण याच्यावरून मोजू शकतो. त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स या फ्लुइड मोझॅक मॉडेलमध्ये आपल्याला सांगितलं आहे. पहा एक्झॅक्ट 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं आहे पहा. आपण पाहिलं आहे फ्लुइड मोझॅक मॉडेल, याच्यामध्ये एक्सट्रिन्सिक पेरिफेरल प्रोटीन असतात सरफेसवरती. आपल्याला क्वासी फ्लुइड जे नेचर असतं हे काय करतं, इट अनेबल्स दी लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स अँड दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन दी मेम्ब्रेन इज मेजर फ्लुइडिटी. ते काय मेजर करतं, फ्लुइडिटी. त्याच्यानंतर 6 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगितलं आहे, बेस्ड ऑन दी ऑर्गनायझेशन ऑफ मेम्ब्रेन प्रोटीन दे आर 2 टाईप्स, म्हणजे ह्या प्रोटीनची सुद्धा 2 टाईप्स आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे जसं डायग्राममध्ये प्रोटीनचे 2 टाईप पेरिफेरल आणि इंटिग्रल, तसेच 2 टाईप्स या प्रोटीनमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजेच इन दिस फर्स्ट टाईप आहे तो इंट्रिन्सिक प्रोटीन आणि सेकंड आहे तो एक्सट्रिन्सिक. म्हणजे फर्स्ट इनसाईड लेअरच्या इनसाईड आतल्या लेअरवरती जे प्रोटीन्स प्रेझेंट असतात त्यांना इंट्रिन्सिक प्रोटीन म्हटलं जातं. एक्सट्रिन्सिक प्रोटीन म्हणजे ते बाहेरच्या साईडला प्रेझेंट असतात. तर पहा, इंट्रिन्सिक प्रोटीन ऑकर्स इन डिफरंट डेप्थ ऑफ, आतल्या साईडला डेप्थ ऑफ बायलेअर, तो फॉस्फोलिपिडचा बायलेअर आहे त्याच्या आतल्या साईडला डेप्थ खोलवर आपल्याला पाहायला भेटतात. दॅट इज दे आर टाईटली bound to the phospholipid bilayer and are embedded in it, and they span the entire thickness of membrane, therefore they known as transmembrane proteins and they form channels of passage of water. म्हणजे हे जे इंट्रिन्सिक प्रोटीन आहेत, हे इंट्रिन्सिक प्रोटीन एकदम डेप्थ जो बायलेअर फॉस्फोलिपिडचा बायलेअर आहे त्याच्यावरती खोलवर आपल्याला पाहायला भेटतात. दॅट इज दे आर टाईटली बाउंड टू दी फॉस्फोलिपिड बायलेअर, म्हणजे तो फॉस्फोलिपिड बायलेअरच्या आतमध्ये एकदम टाईटली पॅक केलेले असतात आणि त्यांच्यामध्ये हे एम्बेडेड केलेले असतात, प्रेझेंट असतात टाईटली पॅक करून. दे स्पॅन दी एंटायर थिकनेस ऑफ मेम्ब्रेन, म्हणजे ते पूर्णपणे त्या मेम्ब्रेनचा थिकनेस यांच्यावरती अवलंबून असतो. देअर फॉर दे आर नोन ॲज ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन, म्हणून या प्रोटीन्सला ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन्स म्हणून ओळखलं जातं. आणि हे काय करतात, दे फॉर्म चॅनल्स फॉर पॅसेज ऑफ वॉटर, आणि त्या फॉस्फोलिपिड बायलेअरवरून ते
जे वॉटरचे मूवमेंट होत असते त्यांचा एक चॅनल्स ते काय करतात फॉर्म करतात, म्हणजे त्यांचा प्रवाह तिथं तयार करतात. आणि सेकंड आहे तो एक्सट्रिन्सिक प्रोटीन. एक्सट्रिन्सिक प्रोटीन हा जो प्रोटीन आहे तर पहा, एक्सट्रिन्सिक प्रोटीन और पेरिफेरल प्रोटीन आर फाउंड ऑन टू सरफेस ऑफ द मेम्ब्रेन दॅट इज आर लूजली हेल्ड फॉस्फोलिपिड बाय लेअर अँड कॅन इझिली रिमूव्ह. म्हणजे एक्सट्रिन्सिक प्रोटीन हे ऑलरेडी बाहेरच्या आउटर साईडला प्रेझेंट असतात, आर फाउंड इन टू सरफेस ऑन दी मेम्ब्रेन. म्हणजे मेम्ब्रेनवरती आपल्याला पाहायला भेटतात ऑन दी सरफेस. दे आर दॅट इज आर लूजली हेल्ड, एकदम लूजली तिथे ते अटॅच झालेले असतात. हे इंट्रिन्सिक प्रोटीन आहेत, इंटिग्रल प्रोटीन एकदम लूजली त्या लेअरवरती काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. फाउंड इन टू surface of the membrane that is are loosely held to the phospholipid layer and can be easily removed. म्हणजे हे इझिली रिमूव्ह होऊ शकतात. हे आपण फ्लुइड मोझॅक मॉडेल मध्ये पाहिले. फ्लुइड मोझॅक मॉडेल हे सिंगर आणि निकोलसन यांनी डेव्हलप केलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले याच्यामध्ये एक्झॅक्ट त्यांची जी प्रोटीनची वगैरे अरेंजमेंट असते हे कशा पद्धतीने असते, आणि याच्यामध्ये 2 टाईपचे प्रोटीन्स आपल्याला पाहायला भेटतात, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे फंक्शन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. इम्पॉर्टंट फंक्शन या प्लाझ्मा मेम्ब्रेनचे आहे तर पहा, significant function of plasma membrane is transport molecules across it. plasma membrane is selectively permeable membrane. म्हणजे हे काय करतात, प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय होतं, ट्रान्सपोर्ट ऑफ मोलिक्यूल ट्रान्सपोर्ट केले जातात ॲक्रॉस इट प्लाझ्मा मेम्ब्रेन. ॲक्रॉस म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन ओलांडून पलीकडे त्यांची मूवमेंट होते सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनकडे. सिलेक्टिव्हली परमिएबल म्हणजे लिक्विड और गॅस पास थ्रू इट. म्हणजे अशा मेम्ब्रेनमधून काय होतं, लिक्विड किंवा गॅस मटेरियल पास होतं अशा पार्टकडे, अशा मेम्ब्रेनकडे काय केले जातात, जे मोलिक्युल्स असतात ते मोलिक्युल्स या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट केले जातात. हे त्यांचं फर्स्ट फंक्शन आहे. फर्स्ट फंक्शन सिग्निफिकंट फंक्शन आहे, मेन फंक्शन आहे इम्पॉर्टंट. प्लाझ्मा मेम्ब्रेन मोलिक्यूल ट्रान्सपोर्ट करतात कोणाकडे अक्रॉस इट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे लिक्विड और गॅसच्या मेम्ब्रेनमधून पास होतात तिकडे ते काय केले जातात, ते फ्लो केले जातात, ज्यात द्रव झिरकू शकतो असा, म्हणजेच डायरेक्टली सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे नॉट ॲक्टिव्ह. कशा असतात, ते निष्क्रिय असतात. कशा असतात, नॉट ॲक्टिव्ह म्हणजे निष्क्रिय, त्यांच्याकडून क्रिया होत नाही. तर पहा, मेनी मोलिक्युल्स मूव्ह ॲक्रॉस दी मेम्ब्रेन विदाऊट स्पेंडिंग एनर्जी. म्हणजे काही मोलिक्युल्स या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरून काय केले जातात, मेनी मोलिक्युल्स मूव्ह ॲक्रॉस दी मेम्ब्रेन ओलांडून ते मूव्ह होतात विदाऊट स्पेंडिंग एनर्जी. म्हणजे यांच्याकडं हे मोलिक्युल्स मूव्ह होण्यासाठी कोणतीही एनर्जी खर्च होत नाही, स्पेंडिंग होत नाही. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्येच पाहायचं आहे आपल्याला, पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये सेकंड सब फंक्शन याच्यामध्ये सांगितले. पहा, सम मोलिक्युल्स मूव्ह बाय सिम्पल डिफ्युजन अलॉंग दी कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. म्हणजे एक्झॅक्ट हे कसे मूव्ह होतात, कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटवरून. म्हणजे दॅट इज फ्रॉम कसे मूव्ह होतात, हायर टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. हायर कॉन्सन्ट्रेशन करून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे काय होतात, काही मोलिक्युल्स हे काय, सम मोलिक्युल्स बाय सिम्पल डिफ्युजन म्हणजे ते कसे मूव्ह होतात, हायर कॉन्सन्ट्रेशन, हायर फ्लोकडून लोअरकडे जातात, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्येच नेक्स्ट फंक्शन सांगितलं आहे, जे न्यूट्रल मोलिक्युल्स असतात. न्यूट्रल मोलिक्युल्स म्हणजे आम्ल किंवा आम्लारी, म्हणजे एकदम ते प्रकाशमंद असतात. न्यूट्रल मोलिक्युल्स मे मूव्ह ॲक्रॉस दी मेम्ब्रेन बाय प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन. म्हणजे न्यूट्रल मोलिक्युल्ससुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये ॲसिड्स वगैरे असतात, हे सुद्धा या मेम्ब्रेनमधून फ्लो होऊ शकतात बाय प्रोसेस ऑफ सिम्पल डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन म्हणजे नेमकं कसं, दे मूव्ह हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यानंतर फोर्थ याच्यामध्ये पॅसिव्ह ट्रान्सफरमध्ये फोर्थ सब फंक्शन सांगितले, वॉटर मे ऑल्सो मूव्ह बाय ऑस्मोसिस. जे वॉटर असतं ते वॉटरसुद्धा या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरून मूव्ह होतं. कोणत्या प्रोसेसने, ऑस्मोसिस म्हणजे काय, तर मूवमेंट ऑफ वॉटर इन प्लाझ्मा मेम्ब्रेन इन टू सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, सेम लाईक सिम्पल डिफ्युजन. म्हणजे अशा पद्धतीने ती प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर आता हे झालं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, म्हणजे इथं नॉट ॲक्टिव्ह, इथं एनर्जी स्पेंडिंग होत नाही. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट काय सांगितलं, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये इट इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटी, हे सक्रिय असतात. तर पहा, फ्यू आयन्स और मोलिक्युल्स आर ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आता सिम्पल डिफ्युजनच्या अपोजिट आहे, आता हायर टू लोअर नाही आहे. काही आयन्स असतील, मोलिक्युल्स असतील, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमुळे कसे ती मूव्ह होतात,
अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट दॅट इज फ्रॉम लोअर टू हायर कॉन्सन्ट्रेशन. लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून ते हायर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं, दिस रिक्वायर एनर्जी. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जे मोलिक्यूल्स असतात ते मोलिक्यूल्स अक्रॉस द मेम्ब्रेन मूव्ह होण्यासाठी एनर्जी स्पेंडिंग होत नव्हती, परंतु इथं एनर्जी लागते. हेन्स ATP इज युटिलाइज, म्हणजे ATPच्या माध्यमातून ती एनर्जी काय करतात, फॉर्म करतात. ॲज सच मोलिक्यूल ट्रान्सपोर्ट इज एनर्जी डिपेंड प्रोसेस विच ATP इज युटिलाइज, म्हणजे मोलिक्यूल ट्रान्सपोर्टसाठी हे काय यूज करतात, ATP इज कॉल्ड ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. जिथं काय केली जाते, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होत असतं तिथे एनर्जी यूज केली जाते. ते कोणाच्या माध्यमातून, तर ATPच्या माध्यमातून. त्याच्यानंतर ही ATP एक्झॅक्ट इट इज युटिलाइज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, आणि याच्यामुळे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट होतं. आयन्स मोलिक्यूल्स काय होतात, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे मूव्ह होतात. फॉर एक्झाम्पल इथं सोडियम असेल, पोटॅशियम पंप यांच्यामध्ये जी मूवमेंट होत असते आयन्स आणि मोलिक्यूलची, ते याच्या माध्यमातून होते. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये सांगितलं आहे, polar molecules cannot pass through non-polar lipid bilayer, therefore they require carrier proteins facilitate their transport across the membrane. आता जे पोलार मोलिक्यूल्स असतात, इट कॅनॉट पास थ्रू दी नॉन पोलार लिपिड बायलेअर, म्हणजे नॉन पोलार लिपिड बायलेअर असतो त्याच्यामधून पोलार मोलिक्यूल्स हे पास होत नाहीत. पोलार मोलिक्यूल्स म्हणजे नेमके त्या कसे असतात, कंटेनिंग पोलार बॉन्ड, यांच्यामध्ये पोलार बॉन्ड असतो. फॉर्म अरेंजमेंट ऑफ केमिकल बॉन्ड, म्हणजे एक्झॅक्ट फॉर एक्झाम्पल H2 जर आपण घेतला तर इट सेपरेट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोल्स. दोन सेपरेट पोल ते काय करतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स ते काय करतात, सेपरेट करतात. असे जे पोलार मोलिक्यूल्स असतात हे नॉन पोलार, म्हणजे नॉन पोलार मोलिक्यूल हॅज नॉट सेपरेशन चार्ज, म्हणजे यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा चार्ज नसतो. सो नो पॉझिटिव्ह और नो निगेटिव्ह पोल्स, यांच्यामध्ये पॉझिटिव्ह पण पोल्स नसतात आणि निगेटिव्ह पण पोल्स नसतात, त्यांना नॉन पोलार्स म्हटलं जातं. मग हे नॉन पोलार्स जे आहेत ते पोलार मोलिक्यूल्सला त्यांच्यामध्ये जो चार्जेस नाही ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते नॉन पोलार मोलिक्यूल स्वतःच्या लेअरवरून मूव्ह करत नाहीत. देअरफॉर दे रिक्वायर कॅरियर प्रोटीन्स, म्हणून यांना काय लागतं, कॅरियर प्रोटीन्स, की ती काय करतात, प्रोटीन चॅनल तयार करतात टू फॅसिलिटेट देअर ट्रान्सपोर्ट अक्रॉस द मेम्ब्रेन, आणि तिथं त्यांचा एक ट्रान्सपोर्ट तयार करतात. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, एक्झॅक्ट फर्स्ट प्लाझ्मा मेम्ब्रेन पाहिलं. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, एक्झॅक्ट त्याच्यामध्ये काय काय पार्ट प्रेझेंट असतात ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, फ्लुइड मोझॅक मॉडेल. त्याच्यामध्ये दोन टाईपचे प्रोटीन पाहिले, इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक प्रोटीन. आणि लास्ट आपण काय पाहिले, एक्झाम्पल पाहिले. तर फंक्शन पाहिलं, मेन फंक्शन, सिग्निफिकंट फंक्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन टू ट्रान्सपोर्ट मोलिक्यूल्स अक्रॉस दी प्लाझ्मा मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल. त्याच्यानंतर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट पाहिलं आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाहिलं. तर आज आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन हा कॉम्पोनंट कंप्लीट केलेला आहे सेकंड. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. सो टुडे वी स्टॉप हिअर.